ब्रदर्स टेक्निकल इंस्टीट्यूट से मैं देवेश खाड़े। आज हम जो जुलाई की बैच हमने कंप्लीट की है, जिसमें मशीन रिपेयरिंग की बैच हमने कंडक्ट की है, उस बैच से हम रिव्यू लेते हैं। जैसे उन्होंने जो हमारे यहाँ पे प्रैक्टिकल डन किए हैं, उसके बाद में उनका क्या एक्सपीरियंस रहा हमारे साथ में जुड़ने के बाद, और अभी इनका जैसे कोर्स कंप्लीट हो चुका है, तो इनसे ही पूछते हैं इनका एक्सपिरियन्स ओव्हरऑल हमारे टेक्निकल इंस्टीट्यूट के साथ कैसा रहा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहन परशुराम चव्हाण, महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर जिल्हा, तालुका करवीर येथून मी आलेलो आहे नागपूरमध्ये ट्रेनिंगसाठी। तर ब्रदर्स टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मी ट्रेनिंग घेण्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगत आहे की मी प्रथम 2007 मध्ये माझे ITI कंप्लीट झालेला होता। तर ITI कंप्लीट झाल्यानंतर मी फ्रीज व AC या क्षेत्रामध्ये काम करत होतो। मी पहिल्यांदा नोकरी पण केली, 6 वर्ष मी नोकरी केली, परंतु पेमेंट कमी असल्यामुळे मी ती नोकरी करत करत पुढे विचार केला की आपण स्वतःचा बिझनेस केलेला कधीही चांगला। त्यामुळे मी बिझनेसच्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला। तर माझ्या मित्रांच्या सहाय्याने मी ते काम करत असताना सर्व प्रकारचे फ्रीजचे ट्रेनिंग मित्रांच्या मार्फत जाऊन त्यांच्याबरोबर शिकलो मी। तर त्या शिकल्यानंतर मी स्वतः कामं घेऊ लागलो। तर फ्रीज व AC या गोष्टींचं मला पूर्ण नॉलेज आलेलं होतं, त्यामुळे मी स्वतः ती कामं करत होतो। परंतु आता त्यापासून जवळजवळ 15-20 वर्ष झाली मी हे काम करत आहे मेकॅनिकलचं। परंतु सर्वात मोठी अडचण होती की ती पावसाळ्यामध्ये जे काम असतं त्या कामाबद्दल आपल्याला थोडासा डाऊट होता, कारण फ्रीजची आणि ACची कामं जी असतात ती जास्त करून उन्हाळ्यामध्ये असतात। तर उन्हाळ्यामध्ये भरपूर काम असायचं, परंतु उन्हाळ्यात असायचं, हिवाळ्यामध्ये असायचं, परंतु पावसाळा आला म्हटलं की काम थोड्या प्रमाणात कमी व्हायचं। तर हे काम कमी व्हायचं म्हणजे रोज प्रत्यक्षात कामाला व्हॅल्यू आहे, परंतु ह्या टायमिंगला फ्रीज व ACचं काम खूप प्रमाणात कमी होतं, कारण त्यावेळेला कस्टमरला गरज नसते जास्त करून। हे चुकून समजा फ्रीज एखादा कस्टमरचा बंद झाला तरी पण तो पावसाळ्यात आहे असे म्हणून पुढे ढकलून देतो आणि पुन्हा 1-2 महिन्यानंतर करू असा विचार करतात एक जण। परंतु त्यामुळे आम्हाला जास्त करून प्रॉब्लेम असायचा की पावसाळ्यात आपण पैसे कसे कमवायचे। तर त्यासाठी मी आता यूट्यूबवरती सर्च करत होतो की वॉशिंग मशीनचे कॉल मला भरपूर यायचे। मी ते सर्व कॉल वॉशिंग मशीनचे माझ्या मित्रांना देत होतो। तर आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये बघितलं तर वॉशिंग मशीनचे कॉल इतक्या प्रमाणात वाढलेले आहेत की ते मित्रांना कॉल दिल्यानंतर पण मित्र परत ते कॉल करण्यासाठी जातात किंवा न जातात, परत कस्टमरचे मला रिपीट फोन येतात की माणूस तुमचा वेळेवर आला नाही, मित्र वेळेवर आला नाही। तर यासाठी मी स्वतःहून आता ठरवलेलं आहे की वॉशिंग मशीनचा कॉल मी स्वतः वॉशिंग मशीन शिकेन।